माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेनं महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर स्त्री शक्ती लोकसंचालित साधन केंद्र राहता या कार्यालयाची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील होत्या. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश काहते, युनियन बँकेचे शाखाधिकारी प्रमोद राठोड, साकोरीच्या सरपंच मेघना दंडवते, दहिगावच्या सरपंच पूनम डांगे, तसेच स्त्री शक्ती लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा राजश्री डांगे व सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. तसेच सकस आहार म्हणून 80 महिलांनी तिरंगा थाळी या कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेऊन प्रथम 3 महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच सन्मान चिन्ह देऊन पुरुष सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रसंगी संदीप दंडवते, विलास धनवटे, संदीप वाबळे, दत्तात्रय क्षीरसागर, कैलास कातोरे, डॉक्टर सोमनाथ गोरे, सचिन मुरादे, बाबासाहेब म्हस्के, मिलिंद डांगे, नितीन बोराडे, महेश वागे, डॉक्टर धनंजय धनवटे, सोपान कासार, डॉक्टर संपतराव शेळके, पवन आरंगळे, जितेंद्र गाढवे, शिवाजी साबदे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापक दीपक लुटे, ऑफिस स्टाफ व बचत गटाच्या महिला यांनी विशेष मेहनत घेतली. ताईंनी सुद्धा सांगितलं की आपल्या परिसरामध्ये भरभरून बचत गट आहेत. 300-400 पेक्षा जास्त बचत गट आहेत. आणि एका बचत गटामध्ये जर बघितलं तर 15 ते 20 महिलांचा सहभाग असतो. म्हणजे खूप मोठा आकडा या परिसरामधल्या महिला या बचत गटामध्ये आहे. म्हणजे त्या ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांची धडपड आहे की काहीतरी मला आयुष्यामध्ये करायचं आहे. मला घरच्यांसाठी, माझ्या परिवारासाठी, स्वतःसाठी 2 पैसे का होईना घरामध्ये आणायचेत, कमवायचेत. मला माझ्या पायावर उभं राहायचंय, माझं काहीतरी अस्तित्व तयार करायचंय. आणि खरंच आज मला आनंद झाला या गोष्टीचा की जेव्हा एक महिला घराच्या बाहेर निघते, जोपर्यंत तिचा परिवार तिच्या सोबत नाही, जोपर्यंत तिचा पती तिला साथ देत नाही, तोपर्यंत ती घराच्या बाहेर निघू शकत नाही. आणि आज तुम्ही बरोबर पुरस्कार दिलेला आहे, सत्कार केलेला आहे की ज्या महिला इथे बाहेर निघतात त्यांच्या पतींचा, त्यांचा खूप आधार त्यांना मिळतोय. आणि त्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेन. का तर खरंच हे जग आपण बघतो, किती जरी तुम्ही 50% आरक्षण दिलं, 70% जरी महिलांना दिलं, तरी हे जग पूर्ण पुरुष प्रधानच असणार आहे. कारण आमच्या महिलांचा स्वभाव असा असतो की आम्ही आमच्या नवऱ्याच्या शब्दापलीकडे जात नाही. तो आमचा गुण पण आहे, दुर्गुण पण आहे. तो आम्ही आता वापरायचा कसा, गुण म्हणून वापरायचा का दुर्गुण म्हणून वापरायचा, तो आमच्या हातात असतो. एखादी महिला सहजपणे नवऱ्याला मनवू शकते आणि एखादी महिलेने किती कष्ट केले तरी नवरा ऐकत नाही. पण आजकाल खूप सपोर्ट परिवाराकडनं आमच्या महिलांना मिळतो. कारण प्रत्येकाला कळालेलं आहे की एक घर चालवणं हे एका पुरुषाची जबाबदारी किंवा पुरुषाची जबाबदारी तर आहे, पण कधीतरी ती शक्य होत नाही की पूर्ण घराची जेवढी हाऊसमाऊस असते, मुलांची शाळा आहे, शिक्षण आहे, घर खर्च आहे, घर घ्यायचं, नवीन घर घ्यायचं, गाडी घ्यायची, सगळ्या गोष्टी प्रत्येकाला लागतात. मग एकटा माणूस ती पूर्ण परिवाराची इच्छा किंवा पूर्ण परिवाराचा भार उचलू शकत नाही. तर कुठेतरी महिलाला पुढे यावं लागतं. आणि मग ती जेव्हा त्याची मदत करते, त्याच्यासोबत चालते, तेव्हा कुठंतरी एक सुंदर आयुष्य दोघंही जगतात आणि आपल्या मुलांनाही देऊ शकतात. या दृष्टिकोनातून आपल्या परिसरामध्ये सुद्धा असा बदल आपल्याला बघायला मिळतोय. भरपूर बचत गट आहेत, भरपूर महिलांनी काय काय व्यवसाय चालू केलेले आहेत.
आता ताईंनी सांगितलं की व्यवसाय बाबतीत मार्गदर्शन, बचत गटातल्या महिलांना मार्गदर्शन द्यायला खूप काही गोष्टी आहेत. पण तुमच्या मनातली इच्छाशक्ती आणि तुमची मर्यादा ही तुम्हाला माहिती असली पाहिजे की मी कुठपर्यंत जाऊ शकते. मी माझा परिसर सोडून बाहेरपर्यंत जाऊ शकते का? एखादा माझा प्रोडक्ट आहे तो मुंबई पुण्यापर्यंत मी नेऊ शकते का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, याने सगळ्या गोष्टींची मनाची तयारी तुमची असणं फार गरजेचं आहे. कारण इतकं कॉम्पिटिशन जास्त आहे. जसं आता मी ज्या ताईंचा सत्कार केला, त्यांचा पापड उद्योग खूप मोठा आहे. त्यांनी खूप वर्षापासून ती कष्ट केलेले. तुम्ही जर त्यांना विचारलं तर नक्कीच त्यांना भरपूर वर्ष झाले असतील. आज कुठेतरी त्यांच्या कामाला वाव मिळतोय, आज कुठेतरी त्यांच्या कामाची चर्चा होते. मी उमेश कहाते, जिल्हा समन्वयाधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर. मागील वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मी रुजू झालो. अहिल्यानगरमध्ये रुजू झाल्यानंतर या जिल्ह्याचं एकूणच काम, या जिल्ह्यामधील बचत गटांची एकूण बांधणी आणि त्या बचत गटाच्या बांधणीमध्ये महिलांचं संघटन याबद्दल जेव्हा विचार आम्ही केला त्यावेळेस असं लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात संधी ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या मार्फत महिला संघटनाला आहे. आणि मग महिला आर्थिकचा विचार आम्ही केला. त्यावेळेस आज रोजी 222 गावांमध्ये जवळपास 4200 बचत गटासोबत महिला आर्थिक विकास महामंडळ हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आणि या गटांसोबत काम करत असताना 2009-10 मध्ये तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र आम्ही स्थापन केले. आणि खऱ्या अर्थाने लोकांसाठी चालवलेलं केंद्र अशी त्याची ओळख या ठिकाणी निर्माण झाली. असे 7 लोकसंचालित साधन केंद्र या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थापन झाले. आणि जेव्हा प्रत्येक लोकसंचालित साधन केंद्राचा आम्ही आढावा घेतला, त्या साधन केंद्रासोबत आम्ही नियोजन केलं, त्यामध्ये आम्हाला प्रकर्षाने असं आढळलं की राहता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर या तालुक्यांमध्ये आपल्याला बचत गटांच्या महिलांसोबत काम करायला बऱ्यापैकी स्कोप आहे. या ठिकाणी इतर बाहेरील मंडळी, या ठिकाणी आदरणीय विखे साहेब असतील, आदरणीय सुजयदादा असतील, आदरणीय धनश्रीताई असतील, या महिला बचत गटांना काय काय करता येईल आणि कसं त्यांना मदत करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने तयारीमध्ये होती. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की शासनाच्या योजना असो किंवा बचत गटांना त्यांच्या गाव स्तरावर करावयाचे विविध उद्योग असो, या उद्योगामध्ये शासनाची मदत त्याला कशी लागेल, या उद्योगामध्ये पालकमंत्री म्हणून आदरणीय विखे पाटलांचा सहभाग त्याच्यामध्ये कसा राहील, या विषयी आम्ही नियोजन केलं. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.